हा. Municipal Corporation Education Department Online Teaching. I am Sir Zavale Dhaneshwar Ambalas from Erangal Municipal Secondary School, welcoming you. Today, students, we are going to learn a very simple, easy, and inspiring poem of Emily Dickinson. Hope is the thing with feathers. Emily Elizabeth Dickinson, was an American poet, little known during her life. She has since been cited as one of the most important figures in American poetry. Dickinson was born in Amherst, Massachusetts, into a prominent family with strong ties to its community. Emily Dickinson wrote nearly 1,800 poems. Introduction. American poetess Emily Dickinson wrote this poem. First line of the poem is the title of the poem. कवितेत जर बघितलं तर कवितेची पहिली ओळ हीच त्या कवितेचं टायटल आहे. पोएटेस इमॅजिन्स होप ॲज अ बर्ड. आणि या कवितेमध्ये कवयित्रीने होप म्हणजे आशा, ज्याला हिंदीमध्ये उमेद म्हणतात, तर याला एका पक्षाची उपमा दिलेली आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय होप इन आवर लाईव्स. कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे, ती मध्यवर्ती कल्पना म्हणजे आपल्या जीवनामध्ये द सेंट्रल आयडिया of the poem is the role played by hope in our lives. कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये आशेचं असणारं स्थान. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप द लिटिल बर्ड दॅट नेस्ट इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम्स अँड डिमांड्स नथिंग. आणि कवयित्रीच्या मते आशा नावाचा हा जो पक्षी आहे किंवा आशारूपी हा आपल्या मनामध्ये वास्तव्य करून असतो, घट्ट करून असतो, तो आपल्याला कठीण रंगामध्ये सुद्धा एक जीवन जगण्यास आधार देतो इंग्लिशचं आणि त्या चालू आहे. बदल्यात आपल्याकडून काही घेत नाही. आता कविता बघा. होप इज द थिंग विथ feathers. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea. Yet never in extremity it asked a crumb of me by Emily Dickinson. आता या कवितेत कवयित्रीने
काय सांगितलेलं आहे ते पहा. होप इज द थिंग विथ फीदर्स. फीदर्स म्हणजे पंख, पण इथे नाजूक गोष्ट. होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट परचेस इन द सोल. परचेस अलाइट्स इन द सोल. सोल म्हणजे स्पिरिट, मनामध्ये. इथे सोल म्हणजे मन म्हटलेलं आहे, आत्मा नाही, मन. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. म्हणजे हे जे आशारूपी पाखरू आहे की ज्याने मनामध्ये आपल्या घरटं केलेलं असतं, ते कायम गाणं गुणगुणत असतं आणि त्या गाण्याला शब्द नाहीत, विदाउट द वर्ड्स, अँड नेव्हर स्टॉप्स ऍट ऑल. आणि त्याचं गाणं कधीही संपत नाही, ते कायम चालू असतं. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. गेल, स्टॉर्म, वादळ. आता इथे कवयित्रीला वादळ म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये येणारी संकट असं सांगायचंय. ते संकट येतात, त्या संकटामध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये जर आशारूपी पाखरू हे कायम असेल, म्हणजेच काय की आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील तर आपण निश्चितच त्या संकटावर मात करू शकतो. आज आपण कोविड-19 संकट आहे, पण त्या संकटावर सुद्धा मात करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, शिक्षक यांच्या सर्व प्रयत्नांमुळे शिक्षण घेत आहात. पण त्यांच्या मनामध्ये तरी आशा आहे की आपल्या मुलांचं शिक्षण चालू राहिलं पाहिजे, त्यात खंड पडता कामा नये. आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे तुमचं शिक्षण हे चालू आहे. म्हणजेच इथे वैद्यला काय सांगायचंय की तुमच्या जीवनामध्ये किती आली, संकट आली, तरी तुम्हाला ह्या पक्षाचं गाणं ऐकू येतं. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. सोअर म्हणजे दुःखदायक. मग मनामध्ये असणारी ही आशेची भावना आपल्याला काय करते, तर संकट समयी दिलासा देते. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. अबॅश म्हणजे गोंधळून जाणे, बेचैन होणे. म्हणजे बराच वेळा संकट आली की आपण गोंधळून जातो, काय करावं हे सुचत नाही. परंतु विचारामध्ये आपलं नक्कीपणा असेल, मनामध्ये कायम आशा असेल, तर आपण धीराने त्या संकटाला सामोरं जातो. मग असं इथे कवयित्रीला हे सांगायचंय की गोंधळून जाऊ नका. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. वॉर्म, केप्ट वॉर्म, मेक कम्फर्ट. म्हणजे कवयित्रीला इथे काय सांगायचंय की असं जे पाखरू आहे हे केवळ एखादे महाभयंकर वादळ जर आलं तर त्यालाच अस्वस्थ करू शकतं. मोठ्या प्रमाणात कधी कधी काय होतं की संकटाची मालिकाच येते एकामागून एक, आणि मग थोडासा माणूस खचून जाऊ शकतो, असं इथे कवयित्रीला म्हणायचंय. तिसरं कळवा बघा आता. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. आता इथे चिल म्हणजे थंड. इथे कविता शिकत असताना एक लक्षात घ्या की कवितेचा भावार्थ घ्यायचा असतो लक्षात, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. कविता आणि धडा लेसन मग कवयित्रीला इथे काय सांगायचंय की चिलेस्ट लँड म्हणजे कठीण परिस्थिती. मग कवयित्री आपल्याला काय म्हणते की आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड. मी अशा ह्या आशारूपी पाखराचं गाणं अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे. तो मला धीर देत असतो. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. आणि प्रसंग किती बिकट असला तरी सुद्धा
एक्स्ट्रीमिटी म्हणजे सर्वात वाईट परिस्थिती. Yet सर स्क्रीन आना सर. ओके. तर इथे कवयित्रीने कविता संपवताना काय सांगितलेलं आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही या आशयाच्या या पाखराने आपले गाणे मला ऐकवले आहे. प्रसंग कितीही बिकट असला तरी त्याने माझ्याकडून क्षणभरही काहीही मोबदला मागितलेला नाही. कुठल्याही परिस्थितीत आशेने माझी साथ सोडलेली नाही आणि एवढं करून सुद्धा त्याने त्या बदल्यात कोणताही मोबदला माझ्याकडून घेतलेला नाही. इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. क्रम म्हणजे स्मेस. आपण ग्लोसरी पाहूया. परचेस लाईट roots, gain very strong wind, soar causing great pain, abash make uneasy, make it keep quiet. Chillest land, here it means the most difficult circumstances. Extremity, here it means the worst of the situation. आता थोडक्यात कवितेची चाल ऐका. जर चालीने कविता ऐकली तर ती अधिक लक्षात राहते. कवितेची चाल ऐका विद्यार्थ्यांनो. That perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash a little bird that kept so many warm. I've heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it has a crumb of me. ओके, चाल ऐकायला आली आता तुम्हाला. Now let see the summary of this poem. In this poem, Dickinson is creating a metaphor of hope through a bird. The hope that is within the speaker is much like a bird that continues to fly inside her. While we may all experience some dark time, hope can offer some encouragement. The poem opens with line, hope is the thing with feathers. कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी मेटाफरचा वापर केला आहे. आशा किंवा उम्मीद ज्याला म्हणतो आपण, इथे कवयित्रीने त्याला पक्षाची उपमा दिली आहे. द होप दॅट विदिन द स्पीकर इज मच like a bird that continues to fly inside her.
कवयित्रीच्या मनामध्ये हे आशारूपी पाखरू कायम गुंजन करत असतं आणि कवयित्रीला कठीण प्रसंगीमध्ये धीर देतं, धैर्य देतं. ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न या कवितेवर असतो. अतिशय सोपा असतो. ऍप्रिशिएशनचा प्रश्न सॉल्व्ह करताना काय करायचंय, ते टायटल जे तुम्हाला वर दिलेलं असतं तेच पाहून लिहायचंय. मग कवितेचं टायटल काय? होप इज द थिंग विथ फिदर्स. सेकंड पॉइंट आहे पोएट. पोएट कोण आहे, तर त्याचं नाव कवितेच्या खाली दिलेलं असतं. द पोएटेस ऑफ द पोएम इज एमिली डिकिन्सन. काही पाठ करावा लागत नाही, एवढं लिहायचं तिथून बघूनच, प्रश्नपत्रिकेतूनच. मग थीम थोडीशी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. थीम किंवा सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय होप इन आवर लाईव्स. अकॉर्डिंग टू द पोएटेस, hope, the little bird that nests in our soul, keeps us going even in the most difficult of times. मध्यवर्ती कल्पना हीच आहे की माणसाच्या मनामध्ये कायम सदैव आशावादी असावं. जर आशावादी असाल तर तुम्हाला संकटातून बाहेर पडणं अतिशय सोपं जातं. अशीच थोडक्यात मध्यवर्ती कल्पना आहे. राईम स्कीम. कवितेची जी राईम स्कीम आहे ती लक्षात ठेवा. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टांजाज इज ए बी ए बी. सुरुवातीची 2 कडवी जी आहेत त्याची राईम स्कीम आहे ए बी ए बी. whereas the third stanza it is A B B B. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच इथे आहे पर्सॉनिफिकेशन. आता स्लाइड मध्ये तुम्हाला इतर प्रकार पण दिसत आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवा. सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सॉनिफिकेशन, अल्टरेशन, ऑनोमोटोपिया, हायपरबॉल, इडियम्स. परंतु इथे कवीने पर्सॉनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरले आहे. समजली कविता? आता तुम्ही तुमचे माईक ऑन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माईक ऑन करा. आता कविता किती समजलेली आपण इव्हॅल्युएशन घेऊया. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आवाज द्या मला. स्क्रीन दिसते. मॅच द फॉलोइंग. पहिला बघा. हो, बर्ड. सेकंड, गेल, स्टॉर्म. difficult and problem. Difficult and problems. Very good. Third, keep warm. Keep warm. Provide comfort. Provide comfort. Very good. Chillest land. Toughest time in the life. Toughest time in the life. Very good. A crumb. A very small bit. Very good. Second, use the proper form of the verb in each line. Hope is the thing with feathers that perch in the soul. Perch. पर्चला काय येईल? तुम्हाला आता तथ्य लावायचं आहे, प्रॉपर फॉर्म वापरायचं आहे. पर्चचं काय होईल? परचेस. ईएस प्रत्यय लागेल. And sing the tune without the words. Sings. Sings. Very good. And never stop at all. Stops. Stops. त्याला एस प्रत्यय लागेल. Very good. Third question. Read the examples and fill in the blanks with the same pattern.
एक्झाम्पल दिले बघा, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. डिग्री सांगा आता. फास्ट, फास्टर. Fastest. व्हेरी गुड. Fastest. स्लोअर, स्लोएस्ट. व्हेरी Slowest. गुड. व्हेरी गुड. हाय, Higher. व्हेरी गुड. हायेस्ट. लो, Lower. Lower. Lowest. व्हेरी गुड. ग्रेट, Great. Greatest. व्हेरी गुड. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ब्राइट, Brighter. Brightest. व्हेरी गुड. वॉर्म, Warmer. व्हेरी गुड. वॉर्मर, वॉर्मेस्ट. कोल्ड, Colder. Coldest. व्हेरी गुड. बी क्वेश्चन. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. पुढे ब्रेव, Braver. Bravest. Bravest. फाइन, Finest. फाइनेस्ट. व्हेरी गुड. सिंपल, Simplest. Simplest. सिंपलेस्ट. व्हेरी गुड. लार्ज, Larger. Largest. लार्जेस्ट. बरोबर. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. क्लोज, Closer. Closest. क्लोजर, क्लोजेस्ट. वाइज, Wiser. Wisest. वाइजर, वाइजेस्ट. थ्री क्वेश्चन. प्रीटी, प्रीटियर, प्रीटीएस्ट. नाउ सी, नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. शेवटच्या अक्षरामध्ये काय बदल होतो तो लक्षात घ्या. नास्टी, Nastier. Nastiest. गुड. बघा शेवटी वाय आलेला आहे, त्याचा वायचा काय झाला, आय झाला, आणि I. मग प्रत्यय आला. हंग्री, Hungrier. Hungriest. बरोबर. हंग्रियर, हंग्रिएस्ट. अँग्री, Angrier. Angriest. व्हेरी गुड. नॉटी. Naughtier. Naughtiest. फोर्थ क्वेश्चन. Find the phrases, lines in the poem that mean the following. A. Hope is a light, delicate thing. Hop is the thing with father. Feathers. Hope is the thing with feathers. Very good. B. Hope offers comfort to your soul. That purchase in the soul. Very good. That purchase in the soul. C. Hope is not a wordy thought. It is more like a feeling and emotion. And And sing the tweeter without the word. Very good. And sing it tune without the words. D. In the most difficult times, hope offers the greatest comfort. And sweet in the gale Ian hid. Yes, yes. And sweetest in the gale is heart. In the heart. E question. Hope is not easily defeated. Be storm that club. And Maybe. so And and be heart the beat the little bird. that could abash the little bird. Very good. F. Hope has given comfort to many people. That keeps so me warm. You. That kept so many. Get so many farms. G. Hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. I had little. I have heard it in the chillest land Let's leave land.
I have heard in the Strangely, yes, never in the examinability. Strangers see, yet never in extremity. Very good. Next question. We can relate many our feelings and experiences to events or things in nature. Which of our feelings or experiences can be related to the following? Darkness, Depression, depression, storm, troubles, troubles, sunrise, heavy beginning, nice, a light shower, little joy, joy, nice, sunshine, hope, hope, earthquake, loss of stability, stability, loss of stability. Yes, very good. A rainbow, happiness, happiness, dawn, awakening, cunning, dark clouds, problems, problems, dusk, gloominess, a peacock, beauty, flood, sorrow, sorrow. Very good. Chan. Six question. Write in a few lines about an experience on your own where you score in your exams much more than you hope for. What did that experience teach you? हा माझा प्रश्न आहे, हा तुम्ही मनाने लिहायचा आहे. 4 ते 5 ओळी. काय लिहायचं आहे बघा. तुमचा अनुभव लिहायचा आहे. परीक्षेमध्ये तुम्ही मनामध्ये ठरवलेलं त्यापेक्षा जास्त मार्क मिळाले. समजा 80 मार्काचा पेपर आहे, तुम्ही ठरवलं की मला 60 मार्क मिळाले, परंतु रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कळलं की मला 70 मार्क मिळाले, 10 मार्क जास्त मिळाले. तर तुमच्या काय भावना असतील त्या अनुभवाबद्दल, ते तुम्ही 4 ते 5 ओळी लिहायचंय. लिहिण्याचा प्रयत्न करा, चुकलं तरी हरकत नाही. आणि 7वा प्रश्न आहे, द पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. When we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, it is an example of personification. Here, hope is the portrayed as a little bird. कवितेमध्ये आशा, ज्याला हिंदीमध्ये उम्मीद म्हणतात, कवयित्रीने त्याला उपमा कशाची दिली? एका पक्षाची दिली, लिटिल बर्ड. तर असेच पर्सॉनिफिकेशन, डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशनची तुम्ही आणखीन काही उदाहरणं लिहायची. तुम्हाला कळावं म्हणून 1-2-3 उदाहरणं मी सांगतो. लाइटनिंग डान्सेस अक्रॉस द स्काय. लाइटनिंग म्हणजे काय? विजा. विजा चमकतात की नाही? लाइटनिंग डान्स अक्रॉस द स्काय. त्याला नृत्याची उपमा दिली आहे. कळलं? म्हणजे आकाशामध्ये विजांचे नृत्य चालू आहे. लाइटनिंग डान्स्ड अक्रॉस द स्काय. माय अलार्म क्लॉक yelled at me to get out of bed every morning. माझं घड्याळ, त्याचा अलार्म ओरडतो. कशासाठी? मला बेडमधून उठवण्यासाठी, दररोज सकाळी. द मून प्लेड हाईड अँड सीक विथ द क्लाउड्स. चंद्र ढगांबरोबर लपाछपी खेळतोय, हाईड अँड सीक. माय फ्लॉवर्स वेअर बेगिंग फॉर वॉटर. द मून स्माइल्ड ॲट द स्टार्स इन द स्काय. समजलं? तर अशा रीतीने पर्सॉनिफिकेशनची आणखीन तुम्ही उदाहरणं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कविता समजली असेल. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.